मला काय दिसत नाही. जिची कल्पना जागृत झाली म्हणजे बुद्धी जागृत त्याने विचार केला की अरे बाबा इथून चंद्र दिसतोय तर फक्त चंद्रच आहे आणि शास्त्र पुराण काय बोलते की चंद्र भ्रमण करत आहे आणि चंद्राला फिरण्यासाठी रथ आहे आणि रथाला हरणाची जोडी आहे. मग इथून दिसतो का चंद्रमाचा रथ इथून दिसतोय का? दिसत नाही. मग रथ आहे तर रथ दिसायला पाहिजे की नाही? मग तो का दिसत नाही ह्याच्यावरती आम्ही कोणी विचार केलेला नाही. मग खरं आहे की खोटं आहे हे तुम्हाला त्याचं निरखून पाहायचे परखून पाहायचे आहे त्याचं संशोधन करायचे आहे. म्हणून कल्पना बहिणी आपली कल्पना चालवली की मला सुद्धा चंद्रावरती जायचे आहे आणि चंद्रावरती खरंच जमीन आहे का? इथून तर दिसत नाही. मग तिथे गेल्यानंतर दिसते का बरं? ह्या पृथ्वीची रचना कोणी केली? म्हणजे सायन्स काय म्हणत आहे की चंद्राच्या वरती पृथ्वी आहे. आता तुम्ही इथे बसलेला आहेत याच्यावर स्लिंग आहे याच्यावरती काय वस्तू तुम्हाला दिसते का? नाही दिसत आहे नाही. त्याचप्रमाणे मग ती पृथ्वी आहे तर दिसत का नाही? तर भाविकांनो कल्पना बहिणीने विचार केला तिला फिरायला नाही जायचं होतं तिला तर रहस्य पाहायला जायचं होतं. मग कल्पना बहिणीने विचार केला की चला आपण यंत्राच्या सहाय्याने आपण सुद्धा जाऊ आणि त्याचं संशोधन करूया. मग संशोधन करण्यासाठी कल्पना बहीण त्यांच्या यंत्राच्या सहाय्याने गेली आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा ती त्याच धर्तीवर गेली. ती धरती राहिलं ते पुन्हा हे सर्व तिथेच गेले आणि तिथे गेल्यानंतर चावलाबेन म्हणत होती अरे तुम्ही तर चंद्रावर गेलात आणि ही तर पृथ्वी आहे आणि चंद्र तर आमच्या माथेवरती आहे आमची परछाई आमच्या पायाखाली आहे मग तुम्ही कशा लोकांना म्हणताय? तर त्याने काय सांगितलं आपण पुढच्या वेळेला जाऊया. मग पुन्हा चावला बहीण चंद्रावरती गेली आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा ही स्थिती तिला दिसली. तेव्हा तीच म्हणाली अरे तुम्ही तर बार बार इथेच येत आहात इथे चंद्र तर माथ्यावरती आहे आणि आकाश आमच्या माथ्यावर आहे तिथे काय दिसत नाही. मग तुम्ही म्हणतात की आम्ही चंद्रावरती जात आहोत. तर ती म्हणाली दुनिया समोर तुम्ही सर्व खोटं करत आहात की नाही? आता तुमचं बिंग मी फोडत आहे. तुम्ही असत्य करत आहात जनतेला फसवत आहात. आता हे मी सर्व सत्य सांगणार आहे. मग त्यावेळेस सगळ्यांचे हातापायचे थरकाप झाले ते कापरू लागले म्हणे आता कल्पना बहीण आमचं सर्व भांड फोडेल आमचं जीन हराम करून टाकेल. मग ज्यावेळेस पुन्हा ते यान मध्ये बसले तेव्हा त्याने काय केलं की आपल्याला वाचवण्यासाठी म्हणजे सायन्सला वाचवण्यासाठी त्याने ते यांचा स्फोट करून टाकला. म्हणजे कुठच्याही प्रकारचा नाम निशाणा ठेवला नाही. कृपया याचे जरा संशोधन करायचं असेल तर तुम्ही परमेश्वरी भक्तीला परमेश्वरी भक्ती करा परमेश्वराला भजा परमेश्वर तुम्हाला सर्व सत्य दाखवेल. केवळ सायन्सच्या आधारित राहू नका की आम्ही म्हणतो ह्याच्यामुळे सत्य मानू नका. तुम्ही स्वतः साक्षात्कारी बना तर हे तुम्हाला दिसेल. तर भाविकांनो सायन्सने एवढं केलेलं आहे आणि सायन्स म्हणतात की आम्ही सारी पृथ्वी फिरतो आकाश फिरतो स्वर्ग फिरतो तर त्यासाठी तुम्ही काय आणलेलं आहे आणि आणलं ते दुनिया पुढे प्रसारण करा. आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करू. पुढे चला. परम आदरणीय करेक्ट ज्यांची बुद्धी कल्पना तेज झालेले आहे ते त्याच्यावरती विचार करतायत. आमचे आदरणीय ठाकरे साहेब म्हणत होते भारत सरकारने इतका खर्च करून ह्या लोकांना चंद्रावर पाठवले आहे. कशासाठी? की आम्हाला चंद्राचं दर्शन पाहिजे. चंद्र कसा आहे तिथे काय आहे अवतीभोवती काय आहे चंद्र स्थिर आहे का भ्रमण करत आहे? चंद्र भ्रमण करत आहे. स्थिर असं तर मिळालं असतं. तर ठाकरे साहेब म्हणाले की चंद्रावरती गेल्यानंतर त्यांनी कसलं संशोधन केलं आणि याच्या सबूत काय आणलेलं आहे म्हणजे मानव चंद्रावर जात आहे ते सगळ्यांना माहिती आहे. मग ठाकरे साहेब म्हणाले की इतका खर्च करून हे लोक चंद्रावरती गेले आणि सबूत म्हणून काय आणलं? तर सबूत म्हणून काय आणलं त्याने? दगडाने माती आणली. म्हणून ठाकरे साहेब म्हणत आहे की इतका खर्च करून तुम्ही चंद्रावरती गेलात आणि याच्या दगडाने माती आणली मग त्याच्याऐवजी धरतीवरती दगडाची माती कमी आहे का बरं? धरतीवरती दगड माती खूप आहेत. मग तुम्ही ही दगड माती कुठून आणलेली आहे त्याचा संशोधन करा म्हणजे खरं कळेल की बाबा हे चंद्रावर आणलेली आहे की पृथ्वीवर आणलेली आहे. याचा संशोधन झाल्याशिवाय परम सत्य कळणार नाही असे आदरणीय ठाकरे साहेबांचा मत आहे. भाविकांनो संत सज्जनो महावीरांनो तुम्हाला सगळ्यांना मी प्रणाम करत आहे. कृपया आपल्या भारत भूमीवरती
आम्ही भारतीय इतके भाग्यशाली आहोत की आमच्या देशाचे संरक्षण करणारे, भारत देशाला पुढे घेऊन जाणारे या धर्तीवरती महापुरुष कसे अवतीर्ण झाले, एक खूप मोठी कथा आहे. त्रेतायुगाची कहाणी आहे. तुम्ही सत्य माना अगर नका मानू, परंतु जे सत्य आहे ते सत्यच. त्रेतायुगामध्ये सीता मातेने जे अमृतवाणी केलेली होती, अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही की अयोध्यामध्ये सीता मातेची निंदा केली ते कोण होता. तो धोबी होता का नाही, तो काळ पुरुष होता. आणि काळ पुरुष होता त्याने विचार केला की सीता माताने स्वयंप्रभू श्रीराम हे पुरुष आणि प्राकृतिक हे जर अयोध्यामध्ये स्थापित झाले तर अयोध्या कोण बनेल, स्वर्ग बनेल. म्हणून त्याने निंदा केली. म्हणून सीता मातेला वनवासात जावं लागलं आणि श्रीराम सुद्धा अंतिम समय शरीर सोडून गेले. तर सीता मातेने जो संकल्प केला होता ती अशी म्हणाली होती की भारत भूमीवरती कलियुगाच्या प्रथम चरणी 2 महापुरुष अवतीर्ण होतील, म्हणजे जन्मास येतील. ते महापुरुष शक्तिशाली असतील. शक्तिशाली म्हणजे काही युद्ध करणं नव्हे, बुद्धिमत्तेने असे शक्तिशाली असतील. ते परमेश्वरी अवतार असणार, पण आम्ही त्यांना कोणी जाणत नाही. तर कृपया सीता मातेची अमृतवाणी आहे. सीता माता म्हणाले की ज्या वेळेस या धर्तीवरती महापुरुष अवतीर्ण होते, जन्मास येतील, ते पुरुष कसे असणार. तर ते त्याच्यामधून एक साधी सुद्धा असेल, परंतु संसारामध्ये रममाण असेल. तो सुद्धा जपीतपी असेल आणि जपीतपी असून या भारत देशामध्ये उज्ज्वल भविष्य येणार आहे, त्यांच्या हस्ते येणार आहे. तर कृपया या भारत देशामध्ये शिवयोगी म्हणजे साक्षात शिवशंकराचा अवतार तुमच्या कोणाकडे जर ते बघण्याची क्षमता असेल तर तुम्हाला यांचा परिपूर्ण बघायला मिळेल की हे कोण आहेत म्हणून. त्याचप्रमाणे योगीनाथजी सुद्धा परमेश्वरी अवतार आहेत. आमच्या भारत देशाचे खूप मोठे भाग्य आहेत. आम्हाला खूप मोठे काय लाभ मिळाला आहे, परंतु लाभाचा आम्ही लाभ घेतला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही सहजासहजी म्हणतो ते सुद्धा एक राजे आहेत. तर कृपया मला समजावून सांगत आहे की योगी सुद्धा महापुरुष आहेत आणि हे दोघे जण पृथ्वीवरती आल्यानंतर या धर्तीवरती जो यवनांचा राज चाललेला आहे, तर यवनांचं राज्य हे दोघे जण काय करणार आहेत, निपात करणार आहेत. आणि आता ते आपल्याला दिसत आहे. पुन्हा मुस्लिम महिलांच्यावरती होणारा अत्याचार त्यांना सुद्धा आळा घालणार आहेत आणि देशामध्ये होणारे लूटमार त्याला सुद्धा आळा घालणार आहेत. हे महापुरुषांच्या हस्ते भारत देश सोन्याचे चिडिया बनणार आहे, असं सीता मातेचं वरदान आहे. आणि भाविकांना असं घडत चाललेलं आहे की दोघे जण महापुरुष भारत आल्यापासून भारताचं सर्व नकाशात सर्व चरित्र बदल होऊ लागलं. आणि सीता माता म्हणाली होती की अयोध्याचे दीप मावळलेत ते त्यांच्या हस्ते पुन्हा प्रज्वलित होतील. तर पुन्हा अयोध्या प्रकाशमान झाले, पुन्हा अयोध्येला देवस्वरूप प्राप्ती होत आहे. तर भाविकांनो, योगीनाथ महाराज यांचं मला एक वेळा दर्शन घडलेलं आहे. मी ध्यानस्थ बसल्यानंतर मला सर्व काही पुण्य आत्मा आहे, जो आत्मा प्रखर झाले त्यांचं मला दर्शन घडते. त्याचप्रमाणे महायोगी आदरणीय भारतरत्न भारतभूषण योगीराज यांच्या हस्ते खूप काही मोठं कार्य होणार आहे. त्याचप्रमाणे भारतभूषण भारत महायोगी आदरणीय कुठे गेलं आदरणीय महाराजे यांचं नाव बघा विसरलो, शिवशक्ती रूपा महापुरुष भारतरत्न भारतभूषण आदरणीय पंतप्रधान मोदी सरकार, हे तर केवळ सरकार नाही, हे अंतर्यामी आहेत, ते महापुरुष आहेत. आणि त्यांचं दर्शन मला घडलेलं आहे. जनता म्हणत आहे की भारत भूषण म्हणजे भारताचे पंतप्रधान 18 तास ड्युटी करत आहेत, मग त्यांना थकवट का लागत नाही, याच्याविषयी आम्ही कोणी बघितलं नाही. तर भाविकांनो, त्यांना थकवट का लागत नाही, क्षीणता का येत नाही, कारण त्यांना चंद्र लोकामधून रसमृत मिळत आहे. आणि हा रसमृत त्यांच्या आत्म्याला प्यायला मिळत आहे. आणि आत्म्याने प्राशन केल्यानंतर आत्मशक्ती प्रखर बनते, प्रबळ बनते आणि आत्मशक्ती शरीर चालवण्यासाठी प्रबळ होते. म्हणून हा रसमृत फक्त त्यालाच प्यायला मिळत आहे. म्हणते ते शक्तिशाली आहेत, बुद्धिमान आहेत आणि विश्वामध्ये त्यांची प्रशंसा चाललेली आहे, कारण ते महापुरुष आहेत. म्हणून इतके वर्ष लोटून गेली, इतके पुरुष येऊन गेले, पण त्यांच्यासारखा कोणी राजा पंतप्रधान झालेला नाही. तर भाविकांनो,
महात्मा शिवशक्ती अवतार आहेत. जर तुम्हाला बघायचं असेल तर मी ध्यान स्थितीने पहा, तर ह्यांचं मला दर्शन झालं. नंबर 2, रामनवमी महाशिवरात्रीला यांचं मला दर्शन झालं. आणि रामनवमी पर्व निमित्त त्याने मला आदेश दिलेला आहे की बेटा तेरे पास जो इतिहास आया है उसे पेश करना. भारत देश बहुत अच्छा बनेगा, भारत देश में उज्जवल भविष्य आ जाएगा और भारत देश विश्वगुरु बनेगा. तो तब बनेगा, ये इतिहास पेश होने के बाद बनेगा. आगे तो बहुत मेरे पास इतिहास है, मैं उनसे मिलना चाहता हूँ, उनका दर्शन करना चाहता हूँ. तो मेरे भाग्य कोण मिला देगा उनसे. तो भाविकांनो, हा जो इतिहास आहे माझ्यातर्फे बोललेला नाही, स्वयं महाशक्तीने मला इतिहास दिलेला आहे. स्वयं बद्रीनारायण दिलेला आहे की स्वर्ग कसा आहे. मी तुम्हाला थोडं थोडं सांगितलेलं आहे. हे महापुरुष आहेत, त्यांचा दर्शनाच्या अभिलाषा करण्यासाठी किती लोक त्रस्त असतात. आणि महायोगी ज्यावेळेस ध्यानस्थ बसतात तर त्यांच्या समोर योगी म्हणजे ऋषी येत आहेत, देवदेवता येतात, त्यांना दर्शन देत आहेत. पण आम्हाला काय ते कळत नाही. तर भाविकांनो, त्यांची ओळख करण्यासाठी ज्यावेळेस तुमच्यामध्ये ध्यान धारणा येईल, ध्यानावस्थित गतेन मनसा पश्यन्त्यम योगिनो यशांतर्विदु सुरासुर गणव देवाय तस्मै नमः. ज्यावेळेस तुमच्याकडे ध्यान अवस्था येईल, जेव्हा तुम्ही तुमचे आत्मा ब्रह्ममय बनेल, तेव्हा तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील आणि परम सत्य काय त्याची ओळख होईल. इथपर्यंत आपल्या समोर मी थोडासा इतिहास पेश केलेला आहे, मांडलेला आहे. याच्या पुढे तुम्ही मला साथ द्या. या भारत भूमीवरती प्रबल इतिहास आणू. तर भाविकांनो, चंद्रावरती गेले, कुठे गेले ते थोडस आम्ही आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि भारत सरकारला मी आदर करत आहे की भारत सरकार, तुम्ही जे लोक चंद्रावर गेले त्यांना बोलून आणा. त्यांच्या समोरासमोर आपण इतिहास पेश करू. पंढरीनाथ भगवान की जय.